स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना राजेंद्रनगर येथील मनोरा हॉटेल परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज मनोरा हॉटेल परिसरात सापळा रचून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये गांजा भरून दुचाकीवरून आलेल्या एकाला ताब्यात घेतलंय। सूरज सुभाष चव्हाण असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 7 किलो 89 ग्रॅम वजनाचा सुमारे $2.25 लाख किमतीचा गांजा, गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल आणि 500 रुपयांची रोकड असा सुमारे $2,17,000 मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, परशुराम गुजरे, अशोक पवार, संतोष बर्गे, अरविंद पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, अनिल जाधव, हंबीरराव अतिग्रे, राजेंद्र वरंडेकर यांनी मिळून केली आहे।